रामदास कदमांची थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होणार आहे। तर थोड्याच वेळात या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सुद्धा पुण्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये आरोप केलेला आहे, दावा केलेला आहे। त्यानंतर अनिल परब यांनी त्यांचा दावा खोडून काढलेला आहे। आता रामदास कदम यावर आता काय बोलणार, सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी संतोष आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, रामदास कदम सुद्धा आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। रामदास कदम थोड्याच वेळात आता 2 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। दसऱ्या मेळाव्यात भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी काही आरोप उद्धव ठाकरे यांच्यावरती लावले होते। त्यानंतर त्यांनी काल पीसी पत्रकार परिषद घेऊन जे काही बोलले ते कसं खरं होतं आणि कसं षडयंत्र केलं गेलं होतं। बाळासाहेब ठाकरेंची जे देह होतं त्या देहांत झाल्यानंतर त्या देहाचं कसं हाताचे ठसे घेण्यात आले, हे सगळे आरोप त्यांनी काल लावले होते। अनिल परबावरती त्यांनी काय बोललं होतं, पण आज दुपारी 12 वाजता अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व दावे जे आहेत ते खोटे आहेत आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी अनिल परब यांनी सांगितलेलं आहे। आणि ते जे त्याच्यामधून जे पैसे येतील ते पूरग्रस्तांना देण्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।